नमस्कार मित्रांनो, SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा लाडका शैलेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, आता मी आहे माझ्या घरी आणि हा महिना श्रावण महिना म्हटल्यावर आपल्याला जी मालवणकरांना जी ओढ लागते, आस लागते ती अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पाची गणरायाची। आणि या गणरायाच्या मूर्ती घडवण्यासाठी प्रत्येक कला केंद्र शाळेत आताशी घाई आहे, कारण अवघे 10 ते 12 दिवस राहिलेत आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान व्हायला। येत्या 10 तारखेला आपला लाडका बाप्पा आपल्यासोबत विराजमान होणार आहे। मित्रांनो, हा ब्लॉग असा आहे की आता आम्ही जाणार आहे गणेश मूर्ती हरकुळखुर्द गावातील गणेश मूर्ती केंद्रात। तर त्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेत आताशी जी घाई आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवणार। तर माझ्यासोबत आहे माझा चुलत भाऊ शुभम। राम राम, बरे आहात ना? तर त्याला घेऊन मी जाणार आहे कुलदीपक मिस्त्री, तो पण चुलत भाऊच आहे माझा, आणि तेजस मिस्त्री। पण मित्रांनो, व्हिडिओ बघण्या अगोदर चॅनलला लाईक करा, शेअर करा। जर चॅनलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, तर आता आपण जाऊ कुलदीपक मिस्त्री बाबीकडे। मित्रांनो, आता आम्ही गणपती बघू चालला बाबीकडे, म्हणजे कुलदीपक मिस्त्री तेजस मिस्त्रीने आता शैलू गाडी चालवतात, त्याच्यामुळे मी कॅमेरा हातात घेतला। आता मी आलोय तेजस मिस्त्रीच्या घरी। तर मला वाटतं तो रात्री जागरणमुळे तो झोपलाय। रात्री 3:30 वाजेपर्यंत त्याने गणपती रंगवले, जागरण केले। तर त्याला उठवतोय मी जाऊन। गणपतीचं काम बदललंय, म्हणजे मस्त लागली आपल्याला। काय ते टाकू दे झाल्यावरती, ह्या आता सगळं बनवून ठेवता गे। नाही, व्हिडिओ करायचे पण ते टाकायचे ना, मग एकदम सगळे जोडायचे, समजलं शेटू? लाईट एकदम सगळे पहिल्यापासून मग जोड आहे व्हिडिओ।
आम्ही दुसऱ्या शाळेत जातो, पण बाबीकडे गेलो. बाबी आणि रात्री जागरण 3 वाजेपर्यंत जागरण केली त्यांनी. त्यामुळे बाबीने ते असे झोपलेले, त्यांना काही उठवलं नाही. पण नेक्स्ट टाइमला मी त्यांच्या गणपतीचा व्हिडिओ पूर्ण झाल्यावर नक्की टाकीन. तर आता मी प्रशांत मिस्त्रीच्या घरी जाऊया. भूमिका साखर आहे प्रशांत मिस्त्री यांच्या घरी आता आम्ही जाणार आहोत. आणि नामू मिस्त्री आणि सुरेश मिस्त्री यांची शाळा तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आम्ही नामू मिस्त्री यांच्या घरी जाऊया. दादा खाया हा करा रिक्षा घेऊन. ये दत्तक गणपती होतो याच्यातलं काढ आणि मोठो तर मित्रांनो, आता आलो मी माझ्या घरी. आणि माझ्याही घरी आम्ही गणपती बनवतोय. कारण गणपती हाती असल्यामुळे आम्हाला जरा मातीकामाला उशीर लागतो. गणपती कारण सर्वजण फोटो देतात, त्यामुळे मातीकाम गणपती करायला आम्हाला खूपच उशीर होतो. आणि यावर्षी सर्वांनीच फोटो दिलेत. कारण कसं होतं, जर साच्यातलं काढलं तर साच्यातल्या गणपतींना टाईम लागत नाही. जर हातीचा गणपती लिपलात तर त्याला 5 ते 6 दिवस जातात पूर्ण व्हायला. आणि आम्हाला फक्त 1.5 ते 2 महिन्यात गणपती कंप्लीट करायचे असतात. एवढा टाईम नसतो. आणि यावर्षी खूप बहुतेक जणांनी फोटो दिले, त्यामुळे मातीकामाला खूप उशीर झाले. पण आता बहुतेक आमचं मातीकाम संपायला आलं आहे. आणि 2-3 दिवसात आम्ही कलर कामाला सुरुवात करू. चला तर आता आमचे गणपती दाखवतो तुम्हाला. गणपतीचा ना नाया नाही पॅक करून टाक. मी मारतच नव्हतं, मीच मारलेलं. काय पाय आपण लोक हा पाय ना त्या खातात सगळा खराब झाला. नमो
तर तुम्ही बघू शकता बहुतेक गणपती आमच्याकडे हातीच आहे तिथे. सर्वांनी फोटो आणून दिलाय. हाही हाती आहे, हा सुद्धा हाती आहे. पन्नास गणपती तर आमच्याकडे इथे हातीच आहेत. 50 ते 60 गणपती. आणि हा सूर्याजी डोंगरे याचा गणपती. घे काम घे. काय म्हणतं? हो, हातीच करू सांगितलं. एक म्हटलं हाती करा, आमचा टाकला फोटो बघत रे. तर मित्रांनो, हा आमचा गणपती आहे, आमच्या घरातला गणपती आहे. तर हा साधारण 3 फूट जाणार आणि याचं अजून खूपच काम आहे. फोटो काय ठेवल्यानंतर अजून खूप काम आहे याचं, पण उद्यापर्यंत होईल. कलर काम कधी सुरुवात करतास? आम्ही शनिवार पासून. तर हे आमचे खानेवाले काका आमका गणपतीसाठी मदत करू घेतात. तर यांचे 22 किती गणपती असतात साधारणपणे? 50 गणपती असतात. ते स्वतःचे गणपती करून आम्हाला मदत करायला येतात. नको ना, आता घातलं घालायचीच नाही. सोनेरीवाले बरा पडतात, सोनेरीवाले बरा पडतात. नाही ना, सोनेरीवाले कोणी मारलं? बरे मारले. शैलेश मिस्त्री. काय म्हणता? नाही ना, वर मेला चढले नाम काय काढतात आणि ह्या काय काढतात बरोबर. हो, काय काय बा होय, 2 ते 3 इंच जागा होईल. नाम पडलं. मी 2-3दा विचार केलं, खय नक्की खायला सुरुवात करू. मध्ये पण काहीतरी काढूचा येईल ना, फुल बी. हा, मी म्हटलं त्याच होता ना. कांदे मारताना काय करायचं, वरनं छोटे छोटे मारायचे आणि मोठी लाड मारायचे. काय करीत काय नाही समजत बाबा. तर मित्रांनो, या मूर्त्या शाडू मातीच्या आहेत. काय शाडू मातीचे बरे की प्लास्टरचे बरे? शाडू माती विसर्जनासाठी शाडू मातीच्या शक्यतो मूर्ती लोकांनी पसंत केल्या तर खूप बऱ्या असं आम्हाला वाटतं. आणि एक्सपिरियन्स मिळतं लोकांना. रेडीमेड असल्यामुळे काही पेंटर असे नुसते कलर कामाचं फक्त काम करतात, पण शाडू मातीचं काम केल्यामुळे लोकांचा एक्सपिरियन्स वाढतो. पण हा बरोबर, पण नदीत पोहोचवताना जरा त्रास होतो ना विसर्जन करताना. थोडंसं सांभाळून न्यावं लागतं. ते नाही, मी प्लास्टरचं बोलतोय. हा, पण प्लास्टर विकत राहतं ना, आता बुडत नाही. कला जोपासण्यासाठी मूर्ती कलाकारांनी शक्यतो मातीच्याच मूर्ती वापराव्यात अशी आमच्याकडून अपेक्षा आहे. कारण विसर्जनाला पण बरं पडतं. विसर्जनासाठी पण बरं पडतात. निसर्गाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही निसर्गाची हानी होणार नाही या दृष्टिकोनातून शक्यतो मातीच्याच मूर्ती वापराव्या, शाडू मातीच्या, असं आम्ही मूर्तिकारांना विनंती करतो.
पुरो घाल चोन काय अरे पुरो घाल नाही तर सुकतो लोक नाही पुरो घाल नाही तर लोका बघते तुमचं मग हा आता कसं थांब रे शूटिंग करून झाली चल 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 तर मित्रांनो आता आम्ही जातोय वरच्या घरात आमच्या जुन्या. तर तिथे कंप्लीट झालेले गणपती आम्ही ठेवले आहेत पूर्ण, कारण इथे जागा होत नाही त्यामुळे. तर इथे ज्या लहान लहान मूर्त्या आहेत त्या इथे ठेवल्या आहेत आम्ही. तुम्ही बघू शकता खूप अडचण आहे ते इथे साच्यांची, कारण वेळ भेटला नाही तेवढं साच्यांना बांधायला. मित्रांनो पूर्वी कसं होतं की गणपती हे नेमकेच असायचे, नेमकेच असल्यामुळे 30-40च असायचे, त्यामुळे हाती करायला काही एवढं त्रास व्हायचा नाही. पण आता गणपतीची संख्या वाढल्यामुळे हाती करायला खूप त्रास होतो, कारण 2 ते 3 महिने तेवढे होत नाही. तर आता मी जाणार आहे शुभमकडे, कारण शुभमने पेंटिंग केली आहे आपल्या गणपतींची, तर त्याचे गणपती मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता मी जातो शुभमकडे, ते शुभमचे तुम्हाला गणपती दाखवतो. चला तर मग शुभम चल गणपती दाखव, चल तुझे चल. त्याला लस घेऊन इलो त्याच्याकडे काय बायको इल्या लावून घेऊ तुला दुखतात काय हा विश्वकर्माचे हात काढ आणि त्याचा टकला पण काढ. चल आता चल. तर आता आम्ही जातोय शुभमच्या घरी, उर्फ रामा, सॉरी रामा उर्फ शुभम, गणेश पेंटर, ज्याने मुंबई पूर्णपणे गाजवली आहे. तर मित्रांनो आता मी आलो शुभमच्या घरी. तुम्ही बघू शकताय ही या मूर्तीला 2 वर्ष झाली आहेत, पण त्याचा जो कलर आहे तो अजूनही गेला नाही, जशा कसा आहे. जवळ 5.5 फूट आहे या मूर्ती. तर शेवटला दाखवूया. काढूच नको हे बघा असं पाणी ना नंतर तर खाली येत आणि बाकी काय ना कलर घेऊन येतो. तर मित्रांनो शुभमचे इथे गणपती पूर्णपणे रेडी झाले आहेत, कम्प्लीट झाले आहेत, रंगून ठेवलेले आहेत. त्यांनी जे पिशवी घालून ठेवले, कारण घाण उडू नये, धूळ उडू नये म्हणून. त्याला उगा त्रास नको देऊया आपण पिशवी काढण्याची. एकदम भारी. तर हा शुभमच्या घरचा गणपती, आणि त्याने 3 महिन्यापूर्वी सुरुवात केली होती स्वतःचा गणपती बनवायला. त्याने स्वतः हाती बनवलाय हा गणपती.
अजून त्याचे डोळे उघडायचे आहेत. खूप काम आहे अजून त्याचं. ठीक आहे जरा, मग गेल्या वर्षी तू काढली की बाबेन काढली? बाबांनी काढलेली. आणि शुभमच्या भावाने सूर्यकांत मिस्त्री. काय हो, काय करतास? काय थांबा थांबा इलय. काय करतास? कलर काढता तर मित्रांनो, हा हा, दरवाजा कलर काढतोय. गणपतीची तयारी. गणपती तयारी. तर मित्रांनो, आमचे रासम काका. धन्यवाद धन्यवाद. या घरी आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. शैलेश मिस्त्री आमच्या घरी आलेले आहेत. आणि चंद्रकांत मिस्त्रींचे चिरंजीव. अगं वच्चा ये इकडे ग. आता गणपती आले जवळ ना, आता कलरचं काम जरा करतो, दरवाजा करतो. आता गणपती काला भिंत रंगवलेली आहे. आपले रामा आले आमचे मिस्त्री. कोण शुभम इल्लो? हा, त्याने आल्या. मग गणपती कलर काढला दिवाळाचा. आज मी दरवाजाचा कलर काढतोय. त्याला लवकरात लवकर आता गणपती येत आहेत ना, सहकार्य काहीतरी केलं पाहिजे ना. महेश दादा येणार काय? हो, येणार आहेत सर्व. ओके. आता 4-5 तारखेला येतील इकडे गावी. मग ते काय गणपतीचं डेकोरेशन वगैरे ते मुलं करतील आता. हा, आणि काय म्हणतो बाकी? बरं ठीक आहे ना? बरा बरा. हा, घरची मंडळी सर्व ठीक आहेत ना? होय होय, येवा खाली. हा, येते खाली आता थोड्या टाइम. कलर काढला काय खाली येतो गणपती बघायला. चालेल चालेल. हा, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आमचे रासम काका, आणि ते स्वतः भजनी भाऊ आहेत आणि स्वतः भजनाची गाणी लिहितात. तर हो, धन्यवाद धन्यवाद. आता कलर काढतोय. गणपती दिवस आले जवळ. हा, ते आता कलरचं काहीतरी काम पेंटिंग करावं लागते ना घरी आल्यानंतर, गाव मुंबईवरून आल्यानंतर. आता आमचे शैलेश मिस्त्री आहेत आणि ते पण आमचे बुवाच आहेत. आणि गणपतीला आपली ती भजनं वगैरे छान सुंदर प्रकारे करतात. आणि त्यांचा सहकार्य आम्हाला भरपूर आहे. गणपती वगैरे करतात ते. त्यांची शाळा आहे. आणि त्यांचे काय घे. हा, बोल. ये ये ये. काय बोला? काय म्हणतो? काय बोला सांगायचं? काय म्हटलं? बोल बोल. त्यांका सांगा बरं, मालवणी भाषेत बोलायचा. तर काकी सांगता की मालवणी भाषेत बोल, हा. आपली भाषा सोडायची नाही. बोलायची नाही. तर आम्ही गावात गेलाव ना. होय ना? हा? हो, गावात गेला म्हणजे गावचीच भाषा बोलायची. हा? नाही बघ. बरोबर बरोबर. ह्यो कलर काढलेला आहे बघ. हे कोण काढले? ह्यो रामाने काढलेला कलर. ह्यो बघ. बघ, गणपतीचा आवाज इथला पूर्ण एक दिवाळ. चित्र नाही काढू? आता इथे चित्र काढणार आहे तो, पण जरा टाइम नाही. गणपती करतोय ना तो. आता येणार 2-3 दिवसांनी चालेल चालेल. चित्र काढायला. ओके ओके. हा. चला येतोय मी. हा, चल चल चल. हा, धन्यवाद. धन्यवाद. काका तुम्ही काय म्हणताय? हा. आता काकीन मालवणीत बोलायला सांगितलं म्हणून सांगताय. अगोदर ही माती कसली होती ती आमची? माती आम्ही इथून खालसून घेऊन यायची. लाल माती. लाल माती. लाल हा, ती माती आम्ही घेऊन यायची आणि झेजरायची आम्ही. डोक्यावर सुद्धा आणायची. म्हटलं झेजरायची ती माती. आता ही सफेद माती इली आहे ना. आता सफेद मातीची आता काय त्रास शाडू नाही. मातीची. शाडू मातीची. हा, शाडू मातीची. आता पहिली माती होती ना, धोंडे बिंडे सगळे बाजूकरूचे लागायचे. आणि आणि मळूक लागायची. जेजुरीची लागत. हो, झेजरू आतवड्याने झेजरायची. ती ही करायची काय तिची, मग ते काय मेहनत होती तेव्हा. हो, आता एवढी मेहनत नाही लागत. म्हणजे जे आता काय नुसती बोलू. तेव्हा दिवस ठरवायचे ना इथले गावा वाडीतील लोक. वाडे ठरवायचे दिवस. दिवशी माती काढायची. आणि खाली आम्ही खालसून आम्ही माती घेऊन यायचो. भर पाऊस. डोक्यावर भर पावसात. भर पावसात घेऊन यायचो पाठींनी. हा, ती माती आता वापरत नाही लोक ना. हा, आता मला आठवतं मी 1-2दा गेलं लहान होतं. हा, तर मी पण माती आणलेलं. त्या पूर्ण भिजलेला अंग होता. आता ब्रश घेऊन येईल. हा, ब्रश आहे आता कलर काढूचा. हा, आणि वरती लिहिलेलं आहे पावना देवीचं नाव. आपल्या आईचं नाव. हा, आपल्या देवीचं नाव. हा, वावलो तो हा. थेंब गळले असते. थेंब गळलो. मी ते कधी सांगले. पातळ केला. हम्म. चला मग. हा, चल. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. हीच ती जागा जिथे आम्ही 15 ते 16 वर्षापूर्वी गणपतीची माती काढायचो. ती याच जागेवरून काढायचो भर पावसात.
पण आता इथे रस्ता झालाय, कारण सुविधा झाल्या तिथे रस्ते. बघू शकता तुम्ही, त्यावेळीची मजाच वेगळी होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि मगाशी ज्या काकी बोलल्या की आम्ही मुंबईवरून येतो, मराठी आणि तू आमच्याशी मराठी बोलतोस, जरा मालवणीत बोल, तर यावर पण कमेंट करा. मी मराठी बोलू की मालवणीत बोलू. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.